नमस्कार मित्रांनो, तोही माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये म्हणजे आजच्या जबरदस्त भागामध्ये अर्णव मात्र आता ह्या राकेशचा पाठलाग करत त्याच्या मागे गाडीतून जात असतो। राकेश बाईकवर बसून पुढे जात असतो आणि अर्णव त्याचा पाठलाग करत मागे येत आहे। त्यानंतर इकडे मात्र आता ईश्वरी अर्णवची वाट बघत आहे। सगळे आता हे स्पर्धक स्टेजवर आलेले आहेत आणि आता ही आपली जे काही आयोजक आहे अनाउन्स करणाऱ्या त्या मात्र आता सगळं काही अनाउन्स करून सांगत आहे, सगळं काही समजत आहे। सगळेजण आता प्रत्येकाला म्हणजे आता प्रतिसाद देत आहे आणि सगळेजण स्टेजवर आलेले आहेत आणि त्यानंतर आता नंबर येतोय सिल्क टेक्सटाईल यांना आता बोलवण्यात येतं। तेव्हा आता सिल्क टेक्सटाईल दोघंही जोडपी आहे तर ती मात्र आता आतमध्ये जातात। त्यांनी त्यांचे पदार्थ बनवून आणलेले असते आणि सगळ्यांनी आता एक असा वेगळा लुक केलेला असतो। परंतु आता ईश्वरीने जो काही लुक केलेला आहे म्हणून आता हे जे काही बाकीचे स्पर्धक आहे आणि त्यांनी मात्र ईश्वरीवर हसू सुरू केलेलं असतं। परंतु एकटा आकाश असतो तो ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतो। नम्रता सुद्धा म्हणते की अगं ईश्वरी, इतकी मोठी स्पर्धा आहे आणि तू हा सगळा काय लुक केलेला आहे। त्यावरती आकाश म्हणतो की नम्रता, तू तिला काही बोलू शकत नाही, हे त्यांचे काहीतरी थॉट असतील, त्यामुळे तू त्यांना काही बोलू नकोस। तर आता ईश्वरी मात्र अर्णवची वाट बघत असते, अर्णव नक्की गेले कुठे असतील आणि अर्णव मात्र त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे जात आहे। इकडे वल्लरी फोन लावण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण आता तिला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं। त्यानंतर मात्र आता सौदामिनी क्रिएशन यांना आता नील आणि अमृता या दोघांना बोलवलं जातं। ते दोघे आता इतके खुश होतात आणि आतमध्ये जातात आणि तेवढ्यात मात्र आता ईश्वरीला आणखीन टेन्शन येतं। आता आकाश म्हणतो की हे बघ ईशू, मी एक काम करतो, मी दादाला बघून येतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही, मी सगळीकडे बघितलं, आकाश सर ते कुठेही नाही। तर नम्रताला तर फारच हसायला येत असतं आणि त्यानंतर मात्र आता अर्णव गाडीतून आलेलाच असतो। तेव्हा अर्णव आता गाडी थांबवतो आणि तेथे मात्र आता राकेश त्याच्या शेजारी आता येऊन उभा राहिलेला असतो आणि आता त्या आपल्या तोंडाचा मास्क वगैरे काढून डोक्यातील टोपी काढतो। अर्णव जेव्हा आता राकेशला ओळखतो तेव्हा त्याला फारच राग येतो आणि रागाने मात्र आता तो आपल्या गाडीचा दरवाजा उघडून राकेशला खाली पाडतो। त्यानंतर आता सौदामिनी जे काही आता हे क्रिएशन आहे तर त्यांचे जे पदार्थ बनवलेले आहेत तर ते आपले पदार्थ जेजला टेस्ट करायला देत असतात। तेवढ्यात मात्र आता त्यांचे सगळे जे काही टेस्ट वगैरे पदार्थाची आहे ती होत असते। ईश्वरीचा जीव पूर्णपणे धाकधूक झालेला असतो। ती आकाशला म्हणते की सर प्लीज तुम्ही फोन करून बघा आकाश भाऊजी। आणि तेवढ्यात आकाश फोन करत असतो परंतु आता आकाशचा नंबर येतो, आकाश टेक्सटाईल। आता मात्र ह्या अनाउन्स करून मोठ्याने सांगितलं जातं। तेव्हा नम्रता लगेच आकाशचा हात धरून हिसकावते आणि म्हणते की आकाशजी। ईश्वरी विचारते की लागला का फोन, तर नम्रता म्हणते की इशू अगं आम्हाला बोलावलेलं आहे, अगं वेळ बघ ना। ईश्वरी घाबरतच ऑल द बेस्ट करत असते आणि आकाश आणि नम्रता त्यांनी बनवलेले पदार्थाची टॉर्ली आहे तर ते घेऊन जात असतात। ईश्वरीने मात्र आपल्या हातात टोपली आणलेली असते आणि तिचा जीव पूर्णपणे धाकधूक होऊन आता ती मात्र पाहत असते अर्णव केव्हा येईल। इकडे अर्णव मात्र आता ह्या राकेशची गचंडी धरतो आणि त्याला विचारतो की जेलमधून कसा सुटला। आता राकेश हसतो आणि म्हणतो की चिंटुकल्या, अरे तुला तर माहितीच आहे की मी गप्प बसणारा माणूस नाही म्हणून, अरे तुला मारल्याशिवाय माझ्या आत्म्याला कशी शांती भेटेल रे, म्हणून जोरजोराने हसत असतो। तेव्हा मात्र अर्णव तो बॉम्ब आहे तर तो बॉम्ब मात्र जोरात फेकायला गाडीमध्ये येऊन बसतो। तर राकेश मात्र आता अगदी रागाने त्याची गचंडी धरतो आणि त्याचा गळा धरून आवळतो आणि आता हे राकेशने जोरात गळा दाबलेला असतो आणि म्हणतो की काय रे चिंटुकल्या, तुला काय वाटलं इतक्या सहज मी तुला सोडेल, आणि तू तर फारच लकी आहे, तुझ्या मरणाची वाट सुद्धा बघावी लागणार नाही। आणि ए चिंटुकल्या, विसर तुझं घर, विसर तुझा बिझनेस, विसर आणि सगळं काही विसर, तुझी मिस इंदोर आणि ती फक्त माझी होणार आहे तू मेल्यानंतर। आणि गेलं तुझं सगळं काही गेलं, तुझं सात्विक फॅशन गेलं, सगळं काही गेलं आणि तुझी ईश्वरी सुद्धा गेली। आता फक्त काही सेकंद उरलेले आहेत, आता फक्त काय होईल की भूम होईल। तेव्हा आता अर्णव म्हणतो की अरे तुला काय वाटलं की मी फक्त एकटा मरणार आहे, मी तर माझ्यासोबत माझ्या जिजूंना सुद्धा घेऊन मरणार आहे। म्हणून मात्र आता तो गाडीची जे काही काच आहे ती वर करतो आणि गाडीची काच वर करून आता राकेशचा हात आहे त्याने काही सोडलेला नसतो, जाम धरून राहिलेला असतो आणि तेवढ्यात मात्र आता जो काही बॉम्ब आहे तर काही सेकंदामध्ये आता त्या बॉम्बचा लगेच फुटला जातो आणि बॉम्बचा खूप मोठा स्फोट होतो, पूर्ण गाडी जळून खाक होते। नंतर इकडे स्टेजवर मात्र आता आकाश आणि नम्रता ही दोघंही आलेले आहेत आणि दोघंही मात्र आता आपले जे काही त्यांनी बनवलेले पदार्थ आहेत तर त्याचं सगळं काही आता मस्त टेस्ट घ्यायला देतात आणि आपल्या पदार्थांचं मस्त असं
जाहिरात करतात. जज मात्र त्यांच्या पदार्थाचा टेस्ट करत असतात. त्यांच्या डिश आहे तर त्या आता त्यांनी सगळ्यांसमोर आणलेले आहेत आणि सगळ्यांसमोर मात्र आता खूप छान अगदी हसून सगळ्यांचं स्वागत करत आहे. प्रत्येक डिशची आता टेस्ट झाल्यानंतर नम्रता त्यांना कसं काय बनवलेलं आहे ते सांगत असते. तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की नक्कीच त्यांना आवडलेले दिसत आहे म्हणून सगळ्यांना आनंद होत असतो. नंतर इकडे गाडीचा इतका मोठा स्फोट होऊन सुद्धा आपल्या अर्णवचा जीव वाचलेला असतो. अर्णव डोळे उघडतो आणि उठून उभा राहतो आणि त्यानंतर आता इकडे नंबर असतो अर्णव आणि ईश्वरीचा. तर अर्णव कसा बसा उठून आपला जीव वाचवत रोडला येतो आणि आता तेथे एका बाईकवाल्याला म्हणतो की प्लीज मला तेथे सोडताल का, तेथे फॅशन इंडस्ट्री आता जे काही आहे त्यांची कॉम्पिटिशन सुरू आहे, तेथे मला स्पर्धेच्या ठिकाणी सोडा. तेव्हा आता तो विठ्ठल पाटील म्हणतो की टेन्शनच घेऊ नका, मी 0 मिनिटात तुम्हाला तेथे पोहोच करतो. त्यानंतर अर्णवला आणि ईश्वरीला इकडे अनाऊन्स करून आता स्पर्धा थांबलेली आहे, लवकरात लवकर या असं म्हणत असतात. त्यानंतर आता इकडे ईश्वरी रडत असते आणि नम्रता तिला म्हणते की अगं जा, स्पर्धा थांबलेली आहे, तुम्हाला अनाऊन्स करून आता सगळेजण बोलवत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी एकटी कशी जाऊ, अगं अर्णव जिजू येतील, तू जा एकटी म्हणून बळजबरीने आता ती ईश्वरीला पुढे काढून देते. आणि आता नम्रता खूपच हसते. नम्रता म्हणते की आता ह्या दोघांची हार आणि आमची जीत. तेव्हा मात्र आता जो काही आता हा दत्तू आहे तर तो मात्र आता अर्णवला तेथे घेऊन येतो आणि म्हणतो की आला तुमचं सेंटर. आणि आता ते उपर नाही तर अर्णव त्यांचं बाईक करून खाली उतरल्यानंतर द्यायला लागतो. तर दत्तू म्हणतो की नाही, तुमच्या कामी पडेल आणि चला येतो मी रामकृष्ण हरी असं म्हणून तो निघून जातो. जसा अर्णवला देवच भेटलेला असतो पांडुरंग. ते उपरण्याकडे बघत असतो. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. आता मात्र अर्णव अजूनपर्यंत तेथे आलेले नसतो. तेव्हा ईश्वरी त्याची वाट बघत असते आणि ती घाबरत स्टेजवर येते आणि स्टेजवर आल्यानंतर मात्र ती आता बघत असते की अर्णव सर केव्हा येतील. तेव्हा सगळेजण मात्र आता ईश्वरीला बघतात. तर अविनाश मामा म्हणतो की ही नऊवारी नेसून का आली असेल, म्हणजे नक्की काय असेल, काय आहे यांचं. तर लगेच आता म्हणजे हा उदयकांत आहे. तर उदयकांत हा रमाकांतचा पाठलाग करत तेथे स्पर्धेच्या ठिकाणी आलेला असतो आणि रमाकांत मात्र तेथे स्पर्धेच्या ठिकाणी घुसतो. तर आता अर्णव मात्र आता डोक्याला जे काही ते उपरणं आहे ते बांधून आणि घोंगडं आपल्या खांद्यावर ठेवून उभा असतो. ईश्वरी वळून बघते तर तिला मात्र खूपच आनंद होतो. आता मात्र अर्णवने पांडुरंगासारखं दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवलेले असतात आणि कमरेवर हात ठेवून मात्र आता तो मस्त उभा असतो आणि ईश्वरी खुश होत आपल्या अर्णवकडे पाहत असते. तर मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.